नमस्कार आणि वेलकम आर्टिक एज्युकेशनमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण तंत्रज्ञान आणि शैक्षणिक बाबीवर या चॅनलच्या माध्यमातून माहिती बघत आहात। तर आजचा हा मेन महत्त्वाचा टॉपिक म्हणजे केंद्र प्रमुख जी काही विभागीय परीक्षेद्वारे जो भरले जाणारे जे काही पद आहेत तर त्या संदर्भामधली अधिसूचना आलेली असून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही जी काही माहिती आहे तर ती आपल्या समोर प्रसिद्ध झालेली आहे। तसेच या अधिसूचनेद्वारे आपल्याला या ठिकाणी आपण बघणार आहोत की केंद्र प्रमुख परीक्षाच्या माध्यमातून विभागीय परीक्षा जी आहे स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये तर ही परीक्षा कशी असणार आहे, यामध्ये कुठली अधिसूचना आलेली आहे आणि कुठल्या नवीन बाबी आहेत तर या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर आपण या अधिसूचनेचं आणि या प्रसिद्धी पत्रकाचं या ठिकाणी तंतभूत माहिती घेऊया। या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करून ठिकाणी तुम्ही बघू शकता की दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजीचं हे जे पत्र आहे या पत्राच्या माध्यमातून या प्रसिद्धी निवेदनाबाबत ही माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की विषय जो आहे तो समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख जे काही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आहे 2025 हिच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत ही माहिती दिलेली आहे। यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की यावर्षी माहे डिसेंबर 2025 मध्ये ही परीक्षा समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा जी आहे तर ती हिचं आयोजन माहे डिसेंबर 2025 मध्ये कधीही करण्यात येऊ शकतं। आणि या संदर्भामधलं हे प्रसिद्धीचं जे पत्रक आहे तर हे यासोबत प्रसिद्धी द्यावी म्हणून हे या ठिकाणी आपल्यासमोर तुम्ही बघत आहात। आता आपण बघणार आहोत की या प्रसिद्धी निवेदनामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं की ही जी परीक्षा आहे तर ही समूह साधन केंद्र परीक्षा ही केंद्र प्रमुखाच्या संदर्भामधली मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून हिचं या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाईन पद्धतीमध्ये या कालावधीमध्ये या परीक्षेचं आयोजन होणार आहे। म्हणजे ही परीक्षा 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान कधीही होऊ शकते। तसेच अधिसूचना आणि वेळापत्रक ऑनलाईन आवेदनाबाबतची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल www.mscepune.in या संकेतस्थळावर। आपण या ठिकाणी बघत आहोत समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजीची ही अधिसूचना आहे। या अधिसूचनेच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की परीक्षा नेमकी कोणती आहे, कोणतं पद आहे, त्याला वेतन श्रेणी काय आहे, त्याची पात्रता काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तर या सविस्तर या गोष्टीमध्ये आपल्याला अधिसूचनेच्या माध्यमातून कळतात। तर चला तर आपण बघूया की नेमकी ही अधिसूचना काय आहे। आपण नक्कीच प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून नेमकंच बघितलेलं आहे तर त्या पद्धतीने आपण बघूया की या ठिकाणी तुम्ही बघत आहात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या दोन्ही गोष्टीचं या ठिकाणी अंतर्भाव केलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की याची समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत माहे डिसेंबर 2025 मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात येत आहे अशा संदर्भामधली ही अधिसूचना आहे। आता ही जे काही आपण बघत आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे विभागीय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून 50% जे पद भरायचे असतात तर त्याची ही अधिसूचना असून यामध्ये आपल्याला दिलेला आहे स्पष्ट की या प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या पदाचा इतर तपशील जो आहे तो पुढील प्रमाणे आहे। याला पदनाम काय आहेत या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जे भरले जाणारे पद आहे ते म्हणजे केंद्र प्रमुख आपण ज्याला संबोधत आहेत आतापर्यंत ते आता इथून पुढे समूह साधन केंद्र समन्वयक या पद्धतीने असणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता वेतन श्रेणी, याच्यामध्ये वेतन श्रेणी जी आहे या पदाची तर S15 मध्ये मोडते ते आणि जे स्लॅब आहे तर तो आहे 15चा आणि यामध्ये आपल्याला S15 मध्ये मोडत असताना 41,800 ते आपल्याला 1,32,300 या संदर्भाच्या याच्या वेतन श्रेणीमध्ये हे पद येतं। याची तब्बल पदसंख्या ही 2,410 आहे। ही पदसंख्या जी आहे तर ती प्रत्येक जिल्ह्याची मिळून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची मिळून आहे। यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025 नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे जी काही उपलब्ध पदे आहेत 29/8/2025 रोजीच्या स्थितीनुसार तर ही पद दिलेली आहेत। यामध्ये रकाना 4 मध्ये जे काही पद आहेत तर ती याच्यामधून जे काही पद आहेत रकाना क्रमांक 4 मध्ये उपलब्ध पदापैकी उर्दू माध्यमाची भरावीची पदे। आता याच्या
आता समजा या ठिकाणी मुंबई आहे विभाग आणि या मुंबईमध्ये जिल्हा ठाणे जिल्हा आहे, यामध्ये 51 पद आहे. तर याच्यापैकी उर्दू किती भरायचे तर ते या 4 पैकी 5व्या रकान्यामध्ये या ठिकाणी दिलेलं आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यापैकी जे काही 4 मध्ये 51 पद दिलेले आहे यापैकी त्यांनी सांगितलेलं आहे की 6 क्रमांकाचं जे काही जो काही आपल्याला जो टेबल दिसतो तर त्या 6 नंबरच्या कॉलममध्ये जी काही दिव्यांग संदर्भामधली जी काही माहिती येते तर या ठिकाणी या 51 जागेपैकी अंधांसाठी किती, कर्णबधिरसाठी किती, त्यानंतर अस्थिव्यंगात आणि इतर दिव्यांगासाठी किती, या सर्व गोष्टी आपल्याला या 6व्या कॉलममध्ये बघतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जागापैकी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांगासाठी जागा या उपलब्ध आहेत. आता आपण पुढे बघणार आहोत की हा जो GR आहे तर तुम्ही याचं सविस्तर अवलोकन करू शकता आणि कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते तुम्ही आता बघू शकता. यामध्ये मी सर्व जागा वाचून दाखवणार नाही. टोटल तब्बल जागा ह्या सर्व जिल्हे मिळून 2410 आहेत, 2410. यामध्ये पुढील आपण आता माहिती बघणार आहोत. यामध्ये आता 2.4चा जो मुद्दा आहे तर यामध्ये दिलेला आहे बघा की उपरोक्त जे पदसंख्येत बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे, कमी अधिक हे पद होऊ शकतात. त्यानंतर यानंतरचं जे आहे शासन निर्णय जो 1 डिसेंबर 2022 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू माध्यमांची जे शाळाची संख्या आहे त्याला विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुखची पदे निश्चित करताना अंशतः बदल करू शकतात. याचा अर्थ असा आहे की जे काही पदं आहेत 1 डिसेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार तर या संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्या उर्दू माध्यमाच्या किती शाळा आहेत त्या जिल्ह्यामध्ये तर त्याची संख्या विचारात घेऊन या ठिकाणी केंद्र प्रमुख पद हे निश्चित करू शकतात आणि अंशतः त्यामध्ये तुम्हाला दिसत असलेल्या संख्येमध्ये कमी अधिक बदल होऊ शकतो. यानंतर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये पुढची गोष्ट म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता काय असणार आहे या पदासाठी. तर यामध्ये शासन अधिसूचना यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की 18 जुलै 2025 प्रमाणे यामध्ये जी काही अधिसूचना आहे शासन निर्णयाची शासनाची ती 18 जुलै 2025 या संदर्भामधला आपला शॉर्ट व्हिडिओ दुसरा छोटासा असणार आहे की अधिसूचना नेमकं 18 जुलैचं काय आहे नेमकं. तर या अधिसूचनेनुसार नमूद केल्याप्रमाणे विभागीय मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली जी काही अर्हता आहे तर ती अनिवार्य असेल. आता ही 18 जुलैची जी काही पद निश्चितीसाठी निश्चित केलेली जी काही आपल्याला पात्रता आहे अर्हता आहे तर ती या GRच्या माध्यमातून अधिसूचनेच्या माध्यमातून आपल्याला ती लक्षात येते. आता यामध्ये पात्रता आपण बघणार आहोत. पात्रता काय असणार आहे यामध्ये पात्रतामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की या शिक्षकांची पात्रता किंवा हे जे काही आता याला पात्र ठरणार आहेत या परीक्षेसाठी तर या ठिकाणी कोण पात्र असणार आहे तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे फक्त संबंधित जिल्हा परिषदमधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षकच सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. हे या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद नपा मनपा खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं की संबंधित जिल्ह्यामधील जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत तर तेच जिल्हा परिषदेचे शिक्षक तेही प्राथमिक शाळेमध्ये काम करणारे शिक्षक जे आहेत किंवा जे काही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम करणारे शिक्षक आहेत तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे यामध्ये कुठल्याही नगर परिषदेचा महानगरपालिकेचा किंवा खाजगी संस्थेचा शिक्षक या ठिकाणी या परीक्षेसाठी पात्र नसणार आहे. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची BA BCom BSc पदवी ही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जिल्हा परिषदेचे काही प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक आहे किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदावर आता आपल्याला या ठिकाणी या 2 गोष्टीची थोडीशी एक विचार करावा लागेल. यामध्ये 2 गोष्टी आहेत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक आणि प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक. यामध्ये ज्यांनी पदवीधर याचं ज्यांना ग्रेड मिळालेला आहे असे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ज्यांनी BA BCom आणि BSc ही तिन्हीपैकी कोणतीही एक पदवी जी आहे ते उत्तीर्ण होणं याला बंधनकारक आहे. आणि सोबतच प्रशिक्षित शिक्षक आता प्रशिक्षित शिक्षक म्हणजे कोणते जे की अनट्रेन DED सोडता किंवा अनट्रेन प्रशिक्षित पदवीधर सुद्धा BEd असतील DED असतील अनट्रेन सोडता प्राथमिक या पदावर किमान 6 वर्षे अखंडित सेवा या जिल्हा परिषदेमध्ये झालेली असावी किंवा जिल्हा परिषदेच्या मध्ये कार्यरत असताना अखंड अशी ही म्हणजे या ठिकाणी DED किंवा BEd पात्रता
पूर्ण केल्यानंतरच, प्रशिक्षित झाल्यानंतरच प्राथमिक शिक्षक पदावर या ठिकाणी आपण 6 वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे। या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल। या ठिकाणी एक महत्त्वाची आणि नवनियुक्त होणाऱ्या जे काही उमेदवार आहेत यांच्यासाठी ही संधी आहे। यामध्ये शिक्षण सेवक पदावरील सेवा सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच चालू वर्षाच्या ते जी काही 18 जुलै 2025 ची जी काही अधिसूचना, यामध्ये असं दिलेलं आहे की ज्या वर्षी ही पदभरती होईल त्या वर्षीच्या 1 जानेवारीच्या रोजी त्या संबंधित पात्र ठरणाऱ्या व्यक्तीला ही जी काही सेवा आहे ते 6 वर्ष त्या ठिकाणी झाली पाहिजे। म्हणजे या वर्षीची आपली कुठली की 1 जानेवारी 2025 रोजी ही अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारण्यात घेण्यात येईल। आता हा जो 6 वर्षाचा कालावधी आहे तो 1 जानेवारी 2025 रोजी हा काउंट केला जाणार आहे। यानंतर आपण बघूया विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे त्याच जिल्ह्यासाठी पात्र राहील। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की जे काही शिक्षक आता हे जे काही फॉर्म भरतील, अर्ज करतील, तर याच्यामध्ये जे पात्र होणार आहेत तर तो त्याच संबंधित जिल्ह्यामध्येच तो अर्ज करायचा आहे आणि त्याच जिल्ह्यासाठी अर्ज करत असताना त्याच जिल्ह्यासाठी ते पात्र होणार आहे, इतर जिल्ह्यासाठी ते पात्र होणार नाही। म्हणजे ज्या अर्थी यांची दुसऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जाऊन यांना त्या ठिकाणी पद स्वीकारता येणार नाही आहे, त्याच जिल्हा परिषदेमध्ये हे पात्र जर झाले तर त्याच जिल्हा परिषदमधलीच जे काही पद आहे तर ते धारण करावं लागेल। यामध्ये पुढचा मुद्दा आहे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय जे असतील तर न्यायालयाच्या निर्देशानुसार मात्र पात्रतेत बदल होऊ शकतो। न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता TET पात्र होणे अनिवार्य आहे। या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी शासन कुठलंही या ठिकाणी रिस्क घेऊ इच्छित नाही आणि त्यामुळे माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत या ठिकाणी बदल होण्याची शक्यता पण म्हणजे नाकारता येत नाही। तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण आणि निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार जे काही शासनाचे GR असतील त्यामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे TET सुद्धा पात्र होणे अनिवार्य असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। म्हणजेच तुम्ही या ठिकाणी जर पात्र झालात तर तुम्हाला TET सुद्धा पात्र होणे अनिवार्य असणार आहे जर या ठिकाणी जर ती सर्वांसाठी उच्च न्यायालयाने जर लागू केली तर हे आता हे सध्या संदिग्ध हा मुद्दा आहे। याबद्दल आपण जास्त वाच्यता करणार नाही। हा निर्णय जो आहे तो माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच तो त्याची अंमलबजावणी होणार आहे। त्यानंतर आपण बघूया आता या ठिकाणी ही जी परीक्षा होणार आहे तर याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला असणार आहे तर याच्यामधले 2 विभाग आहेत। 2 विभाग कुठले ते म्हणजे आपण बघू शकतो की पहिला विभाग जो आहे तर तो एकूण विभाग या ठिकाणी जो आहे तर तो सुरुवातीचा आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यताच्या संदर्भामधला। मग यामध्ये अभियोग्यतेमध्ये तार्किक क्षमता, वेग, अचूकता, बौद्धिक क्षमता, इंग्रजी आणि भाषिक क्षमता जे आहेत तर या ठिकाणी आपण इंग्रजी भाषिक क्षमता, मराठी क्षमता, कल, आवड आणि त्यानंतर समायोजन, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, कर्मश्रेणी, तर्क व अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणे इत्यादी हा जो उपघटक आहे तर तो या ठिकाणी 100 गुणाचा आहे। 100 गुणाचे 100 प्रश्न संख्या असणार आहे आणि या ठिकाणी एकूण परीक्षा ही जी आहे तर दोन्ही विभाग मिळून 200 गुणाची असणार आहे। तर यामध्ये पहिला जो आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यतामध्ये तर तुम्ही उपघटकामध्ये त्यामधील प्रश्न जे आहेत 100 आणि 100 गुणाचे तर या संदर्भामधले असणार आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे तर तो म्हणजे शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह। यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे, योजना आणि अद्ययावत शासन निर्णय तर यासाठी 10 गुण असणार आहेत, 10 प्रश्न असणार आहेत। शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटन, त्यांचे कार्य हे 10 गुणासाठी। माहिती तंत्रज्ञान प्रात्यक्षिक जे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक। त्याच्यानंतर माहिती तंत्रज्ञानामध्ये आपण बघू शकतो की ऑनलाईन कामं आहे, आपण वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करतो तर हे सगळे काही माहिती तंत्रज्ञानाचे जे काही वापर आहे त्याचे प्रात्यक्षिक जे आहे तर त्या संदर्भामधले 10 प्रश्न असणार आहे। अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन पद्धतीवर 15 गुण असणार आहे। माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन जे आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता
त्यानंतर विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान यामध्ये अंतर्भूत असणार आहेत, हे या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. असे सर्व मिळून या ठिकाणी गुणदान दिलेलं आहे. प्रश्न संख्या 100 आहे. त्यापैकी प्रत्येकाचं गुणदान या ठिकाणी केलेलं आहे. संप्रेषण कौशल्य, समाज संपर्क साधने जे आहेत तर यासाठी सुद्धा 15 गुण आहेत. असे एकूण पहिल्या विभागाचे 100 आणि दुसऱ्या विभागाचे 100 मिळून 200 गुणाचे एकूण विभागाचे 1 व 2 200 गुण असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 मधील उपघटकाचे स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. या स्वरूपाची निश्चिती करत असताना उपघटक 1 मध्ये यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे भारतीय राज्य घटनेतील शिक्षणविषयक तरतुदी ज्या आहेत तर त्या बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना आणि अद्ययावत शासन निर्णयासहित राहील. त्यानंतर बालकाचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार या ठिकाणी राज्य नियमावली, अद्ययावत दुरुस्तीसह विश्लेषण, बलस्थाने, अडचणी इत्यादी या गोष्टीचं सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत या ठिकाणी असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही एक बघू शकता की हा जो उपघटक आहे एक, यामध्ये अ, ब, क, ड, ई या संदर्भामधल्या सर्व गोष्टीचा अंतर्भूत तुम्ही या GR च्या माध्यमातून वाचून घेऊ शकता. जास्त आपला व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्यामुळे मी उपघटक, त्याच्यानंतर दुसरे जे संघटन प्रमुख संस्था आहेत संघटन करणारे उपघटक 2 मधल्या, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्यानंतर 3 आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रात्यक्षिक. त्या पहिला आहे भारतीय राज्य घटनेतील जे काही तरतुदी आहेत. त्यानंतर शासन निर्णय जे आहे तर त्या संदर्भामधल्या अ, ब, क, ड, ईचे अंतर्भूत होणारे मुद्दे. त्यानंतर उपघटक 2 शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संघटनांचे कार्य, माहिती तंत्रज्ञानाचा वापर. त्यानंतर चौथा उपघटक आहे अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन पद्धती. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम असणार आहे. अध्ययन निष्पत्तीमधील उणीवा या ठिकाणी असणार आहे. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि पूरक मार्गदर्शन असणार आहे. प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कौशल्य, आसर, नास, पिसा, त्यानंतर प्रथम या सर्व गोष्टीचा या ठिकाणी वापर होणार आहे. प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्रावर पण सुद्धा असणार आहे. निकालासंबंधीचे जे काम आहे यावर सुद्धा हे प्रश्न येणार आहे. उपघटक 5 मध्ये माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन असणार आहे. तर यामध्ये माहितीचं विश्लेषण करणे आणि त्याचं मूल्यमापन करण्याच्या संदर्भामधले उपघटक हे तुम्ही मुद्दे या GR च्या माध्यमातून विस्तृतपणे तो वाचू शकता. उपघटक 6 आहे विषयनिहाय आशय ज्ञान आणि सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयाचे आशय ज्ञान. यामध्ये एक इंग्रजी विषयावर जास्त फोकस केलेला आहे. त्यासोबतच मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास, माध्यमिक स्तरापर्यंतचे विषयाचे ज्ञान, चालू घडामोडी, विशेष शैक्षणिक बाबी आणि क्रीडा विषयक घडामोडी या संदर्भामधले हे जे काही मुद्दे आहेत तर या उपघटक 6 मधून या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचं या ठिकाणी विस्तृतपणे आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. यामध्ये आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे आपण हे बघणार आहोत की ही जी परीक्षा आहे तर यामधून निवड प्रक्रिया कशी असणार आहे. यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला लेखी परीक्षेसाठी एकूण गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड जी काही करण्यात येणार आहे. यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद अर्हता जी आहे तर ती किमान असून किमान अर्थ धारण केली म्हणजे तुम्ही शिफारसी पात्र झाले असं असणार नाही आहे. त्यामध्ये पुढचा मुद्दा जो आहे भरती प्रक्रिया दरम्यान अंतिम शिफारसी यादी आणि निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे जर असं उद्भवला प्रश्न तर या ठिकाणी प्राधान्य जे असणार क्रमवारी असणार आहे. तर शासन जे काही शासन निर्णय जो आहे तर तो 5 ऑक्टोबर 2015 नुसार शासन पूरक पत्र दिनांक 2 डिसेंबर 2017 तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल. त्या पद्धतीने त्यांना ग्राह्य धरण्यात येईल. यानंतरचा 8वा मुद्दा आहे परीक्षेसाठी अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर ती पद्धत आता कशी असणार आहे, आपण कोणत्या पद्धतीने तो अर्ज करू शकतो यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. तर त्या मुद्द्याचं आपण या ठिकाणी वाचन करणार आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या जे काही वेबसाईट आहे mscpune.in या लिंकद्वारे आपल्याला 1 जानेवारी 2025 रोजी विविध अर्थ धारण करणारे म्हणजेच याला क्रायटेरिया ठरलेला आहे 1 जानेवारी 2025 रोजी एकूण सेवेची 6 वर्षे कंटिन्यूमध्ये अखंड झालेली पाहिजे जेणेकरून त्यामधून आपल्याला जो काही अर्हता आहे किंवा जे काही पात्रता आहे तर या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होणार आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे की शासन निर्णय 29 ऑगस्ट 2025 नुसार केंद्र प्रमुख मर्यादीय विभागीय स्पर्धा परीक्षेचे नाव जे आहे तर आपण नेमकाच 29 ऑगस्टला GR बघितला होता की समूह साधन केंद्र समन्वयक जे परीक्षेचं नाव जे आहे त्याच्यामुळेच ठेवलेलं आहे. पहिलं केंद्र प्रमुख म्हणत होते, आता समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून या ठिकाणी हे पद असणार आहे. याच्यासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2025 असे संबोधण्यात येत आहे. यामध्ये आता एक लक्षात घ्यायचं की आपण पाठीमाग काही शिक्षक बांधवांनी अर्ज भरले होते
तर या अर्ज भरत असताना यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचं की यापूर्वी या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की यापूर्वी सन 2023 मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत मर्यादित विभागीय स्पर्धाचं आयोजन आपण या अगोदर बघितलं होतं। या ठिकाणी आपण अनेकांनी फॉर्मही भरले होते। यामध्ये काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही, त्यामुळे या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्ज केला असेल त्यांना आता या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाही। तथापि अशा उमेदवारांनी शासन अधिसूचना 28 जुलै 2025 नुसार पात्रतामध्ये झालेल्या सुधारणेरूप सुधारित अर्हतेची नोंद आवश्यक राहील। समजा ते जे शिक्षक आहेत तर त्यांनी जे काही अर्ज केले होते आणि त्या ठिकाणी ही परीक्षा झाली नव्हती तर त्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की 18 जुलै 2025 ची जी काही पात्रता आहे तर ते काही शासनाची अधिसूचना आहे की त्यामध्ये किमान 6 वर्षाची सेवा झालेली पाहिजे, प्राथमिक म्हणून, प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून, पण प्रशिक्षित शिक्षक आणि प्राथमिक पदवीधर प्रशिक्षित शिक्षक म्हणून या ठिकाणी आपण दोन गोष्टीचं या ठिकाणी पात्रता या ठिकाणी अंतर्भूत केलेली आहे। ती त्या अधिसूचनानुसार संबंधित शिक्षकांनी फॉर्म भरलेल्या शिक्षकांनी ही जी काही सुधारित अर्हता आहे तर त्यांनी ती प्राप्त केलेली असावी। यामध्ये या अर्ज जो आहे तो स्वप्रमाणित करण्याच्या जे काही नोंदी आहेत आपल्याला जो काही अपडेट करायला मिळणार आहे तेच अर्ज आता पुन्हा नव्यानं भरण्याची आवश्यकता नाही, पुन्हा फीस भरण्याची आवश्यकता नाही। या परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत उपलब्ध राहील याची यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, या ठिकाणी एक ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपण आता या ठिकाणी बघूया की यापूर्वी सन 2023 मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी जे काही विभागीय स्पर्धा परीक्षेमार्फत परीक्षेचे आयोजन केलं होतं, परंतु ज्या परीक्षेसाठी ज्यांनी ऑफलाईन पद्धतीने किंवा ईमेलवर अर्ज माहिती सादर केली होती त्यांनी देखील विविध मुदतीत ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहणार आहे आता ते, कारण की ज्यांनी ऑनलाईन केलं त्या अगोदरांनी फीस भरली होती त्यांची काही अडचण नाही या ठिकाणी, त्यांना फक्त सुधारित या ठिकाणी अपडेशन करून घ्यायचं आहे। परंतु ज्यांनी ऑफलाईन मध्ये अर्ज दिले होते किंवा मेलद्वारे अर्ज केले तर त्यांनी आवेदनपत्रामध्ये समाविष्ट केलेल्या सुधारित मुद्द्याची माहिती आता ऑनलाईन भरणं बंधनकारक असणार आहे। संबंधित उमेदवाराची यापूर्वी परीक्षेचे शुल्क जे जमा केलेलं आहे त्यांनी सुद्धा ऑफलाईन मध्ये तर त्याचा शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे। आता यानंतर आपण एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची आहे की परीक्षा शुल्काचा जो काही भरणा आहे तो विविध पद्धतीनं भरायचा आहे, म्हणजे ऑनलाईनच भरायचा आहे। त्यानंतर ऑनलाईन सादर करताना कागदपत्रे अपलोड करावी लागतील। यामध्ये पासपोर्ट साईजचा फोटो आहे, यामध्ये त्या संबंधित साईज दिलेले आहे। या साईजमध्ये तुम्ही लक्षात घ्या जो पासपोर्टची साईज आहे 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर असणार आहे। त्यामध्ये या साईज या फोटोचं जो काही आकारमान आहे ही साईज जी असणार आहे या फोटोची किती KB मध्ये असणार आहे तर त्या या संदर्भामधले दिलेले आहे की 20 ते 50 KBच्या आतमध्ये असावी आणि 200 ते 300 पिक्सेलच्या मधात असावी, जेणेकरून ती कमी पण होणार नाही आणि मोठी पण होणार नाही। त्यानंतर स्वाक्षरी उमेदवारांनी त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करायची आहे। यामध्ये आता शिक्षकाची जी स्वाक्षरी आहे तर ती संबंधित शिक्षकाने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करायची आहे। काळ्या शाईने स्वाक्षरी स्पष्ट येते। ब्ल्यू पेन किंवा निळ्या पेनने आपण जेव्हा स्वाक्षरी करतो ते अपलोड करते वेळेस स्कॅन करते वेळेस ती ब्लर होते आणि ती स्पष्ट दिसत नाही, म्हणून पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने ही स्वाक्षरी स्कॅन करून आपल्याला त्या अर्जामध्ये भरायचे आहे। तिचं पण आकारमान या ठिकाणी 10 KB ते 20 KBच्या दरम्यान दिलेले, म्हणजेच सरासरी 20 KB ते 50 KBच्या दरम्यान ह्या ज्या गोष्टी आहेत 2-3 पहिला आहे फोटो आहे, दुसरा आहे स्वाक्षरी, त्यानंतर डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी सुद्धा आहे। तर या ठिकाणी 3 बाय 3 सेमी पांढऱ्या कागदावर आपल्याला घ्यायची आहे, काळ्या निळ्या शाईमध्ये स्कॅन केलेली प्रतिमा आपल्याला अपलोड करायची आहे। यामध्ये या ज्या उमेदवाराला जर डाव्या हाताचा अंगठा नसेल तर त्या मात्र अशा उमेदवारांना उजव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरता येईल। याची सुद्धा साईज 240 बाय 240 पिक्सेलच आहे, 200 DPI आहे आणि त्यानंतर 20 KB किंवा 50 KB ची फाईलची ही साईज असणार आहे। यानंतर आपण आता या शासन अधिसूचनेनुसार बघूया 18 जुलैचं जे काही शासन निर्णय आहे तर यामध्ये मुद्दा क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे की केंद्र प्रमुख पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 मधील हे जे काही पत्र आहे हे या ठिकाणी आपण तुम्ही बघू शकता। तर हे जे पत्र आहे तर ह्या पत्राला तुम्हाला या ठिकाणी स्वतःहून स्वयं घोषणा किंवा स्वयं घोषित या ठिकाणी आपल्याला हा जो काही
नमुना आहे क्रमांक 4 तो स्वतः लिहायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो अपलोड करायचा आहे. त्यानंतरचा आहे हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमुना. आता या ठिकाणी आपण जे काही स्वतःची सही करणार आहे तर या ठिकाणी मी त्या संबंधिताचं नाव त्यानंतर याद्वारे घोषित करतो की मी अर्जामध्ये सादर केलेली माहिती योग्य सत्य आणि सदरची कधी आवश्यक तेव्हा सादर करेल. या संदर्भामधले हस्ताक्षरातील जे काही स्वतःच्या सहीनं हे अर्जाचं जे काही प्रतिज्ञापत्राचा नमुना आहे तर या ठिकाणी आपल्याला अर्जासोबत अपलोड करायचा आहे. त्यानंतरचं पुढचं जे आहे तर या ठिकाणी हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचं जे काही साईज दिलेली आहे तर या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊया की 10 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर पांढऱ्या कागदावर काळ्या निळ्या शाईने लिहिलेले एकाच कागदावर अपलोड करणे आवश्यक आहे. जे काही आता हस्ताक्षराचे प्रतिज्ञापत्र आहे तर 10 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर पांढऱ्या कागदावर काळ्या निळ्या शाईमध्ये लिहिलेले असावे ते अपलोड करायचं आहे. त्याचं सुद्धा 800 ते 400 पिक्सल 800 बाय 400 पिक्सल किंवा 200 DPI या साईज या क्लिअरिटीमध्ये हा फोटो ठेवायचा आहे आणि या फाईलची साईज असणारे 50 KB ते 100 KBच्या दरम्यान असावी. त्यानंतर परीक्षेचं शुल्क काय असणार आहे. आता परीक्षेचं शुल्क जे आहे तर आपण ते बघू शकतो की या परीक्षेचं शुल्क जे आहे तर सर्व संवर्गातील उमेदवारांना 950 आहे. यामध्ये कुणालाही कमी नाही आणि कुणालाही जास्त नाही. सर्व संवर्गासाठी 950 आहे. दिव्यांग उमेदवारांना मात्र 100 रुपयाची सूट आहे. याच्यामध्ये 850 रुपये त्याला फीस असणार आहे. परीक्षा शुल्क ना परतावा आहे, नॉन रिफंडेबल आहे. एकदा परीक्षा फीस ऑनलाईन जर भरली किंवा अर्ज करते वेळेस ऑनलाईन पैसे भरल्यानंतर कुठल्याही स्वरूपामध्ये पाठीमागं किंवा परत ते मिळणार नाही. यानंतर उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस व त्यावरील देय अतिरिक्त असतील. काही तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असताना 950 जेव्हा ट्रान्झॅक्शन करता त्याच्यासोबत बँकेचे चार्जेस सुद्धा असतात तर ते वेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला अधिकचे त्या ठिकाणी भरावे लागणार आहे. विविध मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवाराच्या संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. या ठिकाणी शुल्काचा भरणा जर विविध मुदतीत जर केला नाही तर या ठिकाणी परीक्षेला ते पात्र नसणार आहे. पुढचा जो मुद्दा आहे तर तो आपण या ठिकाणी बघूया. जिल्हा आणि परीक्षा केंद्र निवड कशी असणार आहे. या ठिकाणी जिल्हा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही. एखादे जिल्हा किंवा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही जर त्या ठिकाणी ते केंद्र चालू झालं नाही किंवा ते कार्यान्वित होऊ शकलं नाही तर अथवा एखाद्या जिल्हा परिषद परीक्षा केंद्र उमेदवारांना परीक्षा देण्याची जर क्षमता ओलांडली त्या केंद्रामधून तर त्या संबंधित जिल्हा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवाराची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्ह्यातलेच परीक्षा केंद्रावर त्या ठिकाणी करण्यात येईल. या ठिकाणी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जी वेब लिंक आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही जी लिंक आहे तर https://49 वाजेपर्यंतच रात्रीचे 23:49 पर्यंतच हे रात्री 12 पर्यंत लक्षात घ्या. 11 नोव्हेंबर रोजी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत 10 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे. ऑनलाईन परीक्षा जो येतो संभावित दिनांक या ठिकाणी दिलेला आहे पहा 1/12 ते 5/12च्या दरम्यान कधीही या ठिकाणी प्रविष्ट उमेदवाराच्या संख्येनुसार आणि उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो. ही जी परीक्षा आहे तर 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान केव्हाही होऊ शकते. आता सर्वसाधारण यामध्ये सूचना काय आहेत बघूया आपण. यामधल्या ज्या सर्वसाधारण सूचना आहे तर त्या अर्ज करताना उमेदवाराने काय करायचं आहे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की स्वतःचा शालार्थ ID मात्र या ठिकाणी अचूकपणे नमूद करणे अनिवार्य राहील. त्यानंतर या ठिकाणी आपल्या जे काही अर्ज केलेला आहे तर त्याची सर्व माहिती आपण ऑनलाईन भरलेल्या अर्जाची माहिती आणि कागदपत्र गट शिक्षणाधिकाऱ्यामार्फत जिल्हा परिषदेत आपणाला कळविणे बंधनकारक असणार आहे. प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गट शिक्षणाधिकारी यांना अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर 5 दिवसाच्या आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा प्रदेश तसेच कळवण्याची आवश्यकता सुद्धा नाही. प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा नाही. क्वालिफाईंग एक्झामिनेशन नाही. ही फक्त विभागीय स्पर्धा परीक्षा आहे. पदोन्नतीसाठीची जी पात्रता परीक्षा नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवाराची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासणी जाईल. सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीचा परफॉर्मन्स आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाहीये. या ठिकाणी एक आवर्जून लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर
उमेदवाराने जर राजीनामा दिला तर कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडली जर असेल तर या ठिकाणी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्ग बाह्य पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र नसणार आहे। अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीमधील विविध अर्थेबाबत अटीची पूर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल। परंतु परीक्षेपूर्वी आता परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटीची आढळल्यास त्या ठिकाणी ते पूर्तता करण्यात नसल्यास उमेदवाराची कोणत्या टप्प्यावर या ठिकाणी जी काही पात्रता आहे ती रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षेचा निर्णय अंतिम राहील। याची जाहिरात आहे तर यामुळे वेळोवेळी महाराष्ट्र शासनाचा जो काही msce.pune.in हे जे संकेतस्थळे वेळोवेळी बघावं। या ठिकाणी अधिकृत या ठिकाणी जाहिरात आणि अधिसूचना या ठिकाणी अधिकृत समजण्यात येतील। त्यानंतर सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना काही जर अडचण आली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही मेल ID या ठिकाणी आहे। ही मेल IDचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता आणि या मेलचा वापर करत असताना तुम्ही या ठिकाणी कुठली अडचण असेल तर या मेल ID वर तुम्ही हे करू शकता की bpvmscpune2023@gmail.com या स्वरूपाची ही ईमेल आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये विविध मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज अचूक भरावे। जाहिरातीमधील दिलेल्या मुदतीनंतर याविषयी कोणतीही सबब मान्य केला जाणार नाही। मर्यादेच्या आतच तुम्ही अर्ज भरले पाहिजे, मर्यादित तारखेच्याच आतमध्ये अर्ज भरला पाहिजे। त्यानंतर मात्र मुदतीनंतर कुठलाही अर्ज या ठिकाणी विचारात घेण्यात जाणार नाही। प्रवेशपत्र जे असणार आहे ॲडमिट कार्ड जे भेटेल परीक्षेच्या वेळेस त्यावेळेसची ही सूचना आहे। यामध्ये नेमकं काय आहे तर आपण एक लक्षात घेऊया। परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे जे आहेत संकेतस्थळावर उपलब्ध होतील। त्या ठिकाणी परीक्षेच्या वेळी उमेदवारांना स्वतः सोबत घेऊन यायचे आहे, त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही। त्यानंतर परीक्षेच्या दिवशी संबंधित जे काही अर्जदार आहेत तर त्यांनी स्वतःचं आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड आणि स्मार्ट कार्ड अशा प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र असेल तर मूळ ओळखपत्राची आपल्याला झेरॉक्ससुद्धा सोबत ठेवायची आहे आणि प्रवेशपत्र हे दोन्ही मध्ये कुठली नावाची तफावत नसावी, दोन्ही कागदपत्रामध्ये सारखीच असावी, तेव्हा आपल्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश भेटणार आहे। त्यानंतर परीक्षेत प्रवेश कसा असणार आहे तर या ठिकाणी प्रवेश कसा केला पाहिजे तर या संदर्भामधली ही माहिती आहे। यामध्ये दिलेलं आहे फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा आणि ओळखी पुराव्याचे सुस्पष्ट छायांकित प्रतच ही सोबत असणार आहे। याशिवाय याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट जमणार नाही। या पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा आणि ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट झेरॉक्स जी काढलेली आहे साक्षर प्रत ही आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच या इतर गोष्टी ज्या आहेत तर या केंद्राबाहेर ठेवण्याची सुरक्षितची जबाबदारी स्वतः उमेदवाराची असणार आहे। त्यामुळे कुठलंही गॅजेट किंवा कुठलीही गोष्ट सोबत नेता येणार नाही। त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती अधिकृत समजण्यात येईल। सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या msce.pune.in www.msce.pune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ईमेल ID वर या ठिकाणी संपर्क करू शकता। या संदर्भामधली ही माहिती असून हा GR किंवा ही जी काही प्रसिद्धी पत्रकाची काही अधिसूचना आहे तर या ठिकाणी आपण केंद्र प्रमुख परीक्षेसाठी बघितलेले आहे। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।